तिकडे पुण्यामधील गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनमध्ये फरार झालाय। या निलेश घायवळचा नवा कारनामा आता समोर आलाय। फक्त पासपोर्टसाठीच घायवळनं नाव बदललं नाही, तर वेगवेगळ्या नावानं त्याच्या आणि त्याच्या पत्नीचे मतदान ओळखपत्र असल्याचं देखील समोर आलंय। पाहुयात निलेश घायवळच्या नव्या कारनाम्याचा हा खास रिपोर्ट। पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला फरार झालेला गुंड निलेश घायवळचा नवा कारनामा समोर आलाय। निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावे 2 वेगळ्या मतदारसंघात 4 मतदान ओळखपत्र असल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणलाय। त्यासाठी निलेश घायवळनं आपल्या आणि पत्नीच्या नावात बदल केल्याचं दिसतंय। पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात आणि नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात निलेश घायवळ आणि स्वाती घायवळच्या नावे ओळखपत्र आहेत। कुख्यात गुंड निलेश घायवळ हा जरी परदेशात पळून गेला असला तरी त्याचे नवे नवे कारनामे समोर येत आहेत। त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचं आता निष्पन्न झालं आहे। अर्थात ही मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचंही दिसून येतं। कधी घायवळ म्हणजे GAIWAL, कधी GAYAL अशी त्यांनी नावं केलेली आहेत। इतकंच नव्हे तर पुण्यात जिथं त्यांनी नोंदणी केली कोथरूडमध्ये, तिथं स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे, तर नगरमध्ये जिथं नोंदणी केली तिथं निलेश बन्सीलाल घायवळ असं लिहिलेलं आहे। सोनेगावमध्ये त्यांची वडिलार्जित प्रॉपर्टीसुद्धा आहे। परंतु अशा पद्धतीने जर मतदार नाव नोंदणी होत असेल तर ती खरोखरच चिंतेची बाब आहे। कुख्यात गुंड ज्याच्यावर 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला अगदी सहजपणे पासपोर्ट मिळाला आणि तो लंडनला पळून गेलाय। घायवळने पत्ताही चुकीचा दिलाय। त्याच्या नावात स्पेलिंग मिस्टेक होती। त्यानं घायवळ ऐवजी गायवळ आडनाव लावलं। अहिल्यानगरचा गौरी घुमट, आनंदी बाजार, माळेवाडा मार्ग असा पत्ता दिला। अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनवर नॉट अवेलेबल असा रिमार्कही मारला। तरीही त्याने पासपोर्ट मिळवला आणि तो लंडनला पळून गेला। आता पुणे पोलिसांनी घायवळ विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे। पुणे पोलिसांची 3 पथकं अहिल्यानगरमध्ये चौकशीसाठी दाखल झाली आहेत। मात्र आता पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नेमका हा सगळा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांचे 3 पथकं हे तैनात करण्यात आलेले आहेत अहिल्यानगरमध्ये। याबद्दलची सखोल चौकशी देखील होत आहेत। तर त्यासोबतच निलेश घायवळचे बँक खाते देखील गोठवण्यात आलेले आहेत। तर आता या सगळ्यामध्ये नेमकी निलेश घायवळची संपत्ती किती, त्यांनी कुठून ही संपत्ती कमवली हे अजूनही गौड बंगाल आहे। तर आता या सगळ्या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।